तुम्ही बघत आहात जनमत मराठी। 20 मे रोजी सौभाग्य मंगल कार्यालय पपया नर्सरी येथे लग्न कार्यामध्ये एक अनोळखी इसम येऊन वधू पक्षाचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करून पळून गेला होता। याबाबत सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने तात्काळ गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक इसम मोपेड गाडीवर मंगल कार्यालयामध्ये येऊन आतमध्ये प्रवेश करून वधू पक्षाच्या रूममधून सोन्या चांदीचे दागिने चोरून घेऊन जातो। याबाबत सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले। प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार तेजस मते अशांनी आरोपींच्या माग काढत 2 दिवस अहोरात्र मेहनत घेऊन जवळपास 45 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचे नाव निष्पन्न केले। सदर अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार सुनील आहेर व पोलीस अंमलदार तेजस मते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर इसम सोने विक्री करण्यासाठी नीमा हाऊस कडून स्वारबाबानगरकडे जाणारे रस्त्याने ITIच्या मागे भिंतीलगत या ठिकाणी मोपेड गाडीवर हिच्यावर बसून येणार आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे सातपूर ITIच्या पाठीमागे भिंतीलगत या ठिकाणी जाऊन आरोपी सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले। त्याने त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत देवानंद राणे, वय वर्ष 34, राहणार जुने धुळे, तालुका जिल्हा धुळे, हल्ली मुक्काम कल्याण शिंदे यांच्या घरी ध्रुवनगर सत्यम वाईन शॉपच्या पाठीमागे सातपूर असे सांगितले। त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता एकूण त्याच्या ताब्यात सोने व चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल व गुन्ह्यामध्ये वापरलेली मोपेड मोटारसायकल असा एकूण 3,78,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी याने दिलेल्या कबुलीवरून सातपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर 148-100-2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला असून आरोपी यास पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। जबाबदारी न्याय हक्काची।